नागपूरमध्ये गोंड गोवारी या आंदोलकांचं उपोषण अद्यापही सुरूच आहे। गोवारी समाजातील तरुणांच्या उपोषणाचा आजचा 12वा दिवस आहे। गोंड गोवारी जमातीला एसटीचे लाभ मिळावे ही त्यांची प्रमुख मागणी आहे। 10 तारखेला सरकारने बैठक बोलावलेली आहे, मात्र तोडगा निघाला नाही तर विदर्भभर आंदोलन करण्याचा इशारा आता गोंड गोवारी समाजाने दिला आहे। तर या सगळ्यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत बघूया। रूढी परंपरा संस्कृतीप्रमाणे पूर्ववत आदिवासींचा हक्क प्रदान केला जावा। 1950 पूर्वीचे पुरावे लक्षात घेऊन गोवारींना अनुसूचित जमातींचे अधिकार मिळावे। 24 एप्रिल 1985च्या GR मधील गोंड गोवारी जमातीबद्दल माहिती दुरुस्त केली जावी। गोंड गोवारी जमातीला जात प्रमाणपत्राच्या नुसार अनुसूचित जमातींचा लाभ द्यावा। गोवारी जमातीला जात वैधता प्रमाणपत्र सुद्धा दिलं जावं। पदवी आणि उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांच्या रोखून ठेवलेल्या शिष्यवृत्ती तात्काळ दिल्या जाव्यात। विद्यार्थ्यांची पदवी प्रमाणपत्र ही प्रदान केली जावी। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार गोंड गोवारी जमातीची माहिती दुरुस्त केली जावी। जातीचे प्रमाणपत्र निर्गमित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकाऱ्यांना द्यावेत। या सगळ्याविषयी बोलूयात। गोंड गोवारी कृती समितीचे अध्यक्ष कैलास राऊत सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। कैलासजी, नेमक्या काय मागण्या आहेत? गेल्या 12 दिवसांपासून हे आंदोलन आणि उपोषण सुरू आहे। खूप मोठ्या संख्येने खरं तर हा सगळा समाज आता या आंदोलनामध्ये सहभागी होताना दिसतोय। काय नेमक्या मागण्या आहेत आणि सरकारकडून कुणी काही बोललंय का? आमची महत्त्वाची मागणी आहे की 24 एप्रिल 1985 मधील जे गोंडगोवारी जमातीची चुकीची माहिती आलेली आहे ती माहिती दुरुस्त करावी। माननीय सुप्रीम कोर्टाने जे निरीक्षण नोंदवले पॅरा 83 मागासवर्गीय आयोगाचा जो अहवाल केलेला आहे त्याच्यामध्ये आणि आमच्या चालीरीती बोलीभाषा ह्या सर्व ॲफिनिटीची नोंद आमच्या सुप्रीम कोर्टाच्या निरीक्षणात नोंदवलेली आहे। त्यानुसार आमची खरी माहिती त्या ठिकाणी दुरुस्त करण्यात यावी। त्यावेळेस 1985ला जी माहिती दिलेली आहे अतिशय चुकीची आमच्या जमातीविषयी माहिती दिलेली आहे, त्याच्यामुळे हा फार मोठा घोळ झालेला आहे। त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचं, नोकरीवाल्यांचं आणि शैक्षणिक विकास समाजाचा खुंटला आहे। तदनंतर 1994ला आम्ही या मागणीकरता मोर्चा सुद्धा काढला होता। त्यामध्ये 114 गोंडगोवारी बांधव शहीद सुद्धा झालेले आहेत। कैलासजी, मात्र 10 तारखेला आता सरकारने बैठकीचं नियोजन केलेलं आहे। या बैठकीबद्दलचे काही अपडेट्स आहेत का? कुणाला तुमच्याकडून बोलवण्यात आलेलं आहे का? या संदर्भातली काही माहिती मिळतेय का? काल आमचं शिष्टमंडळ माननीय कलेक्टर, नागपूरचे कलेक्टर डॉक्टर विपिन ईटनकर यांनी आम्हाला जिल्हाधिकार्यालयात बोलून घेतले आणि माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत त्यांची चर्चा झाली आणि आम्ही आमच्या मागण्यावर ठाम होतो। माननीय मुख्यमंत्री काही कारणास्तव बाहेर असल्यामुळे त्यांनी आम्हाला 10 तारीख दिली आणि 10 तारखेला माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव, मंत्री, आदिवासी विकासचे प्रधान सचिव, आयुक्त, TRTचे आयुक्त यांच्या समवेत आम्हाला 10 तारखेला मंत्रालयामध्ये 11ला मीटिंग ठेवली आणि त्यामध्ये सविस्तर चर्चा करून पुढील आम्ही निर्णय देतो यावर आम्ही मानलो। परंतु 10 तारखेला जर आम्हाला आमचं परिपत्रक निघलं नाही तर आमचं हे आजही उपोषण सुरू आहे आणि 12 तारखेला, येत्या 12 तारखेला अजून कालपेक्षाही फार मोठ्या संख्येनं नागपुरात मोर्चा आम्ही काढू। बरं, धन्यवाद कैलासजी, तुम्ही सविस्तरपणे बातचीत केलीत यासाठी।